राधानगरी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अखेर जिल्हा परिषदेसाठी 107 तर पंचायत समितीसाठी 203 असे एकूण 310 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. तालुक्यात महायुती फिसकटल्यानं शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गटानं स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. तिन्ही पक्षांनी 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरलेत. जिल्हा बँकेचे संचालक ए.वाय. पाटील, स्वर्गीय पी.एन. पाटील यांचे सुपुत्र राहुल पाटील यांचा राधानगरी तालुक्यातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षात गेलेला गट यांनी एकत्रित येत काँग्रेसचा हात बळकट करण्याची भूमिका घेतल्यानं राष्ट्रीय काँग्रेसची ताकद वाढली आहे. कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघातून अजित पवार गटाचे सचिन पाटील यांनी भाजपचे कमळ हाती घेऊन कसबा वाळवे जिल्हा परिषद मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात गेली अनेक वर्षांचे राजकीय विरोधक रणधीर मोरे यांचा गट आणि ए.वाय. पाटील गट एकत्र आल्यानं राष्ट्रीय काँग्रेसची ताकद वाढली आहे. सरवडे जिल्हा परिषद मतदारसंघात जनता दलाचे नेते विठ्ठलराव खोराटे यांची स्नुषा पूजा खोराटे यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा धनुष्यबाण हातात घेतलाय. या निवडणुकीत अनेक मतदारसंघात राजकीय बदल झाल्यामुळं याचा फायदा नेमका कोणत्या गटाला होतोय याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगले यांच्या पत्नी दीप्ती चौगले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटातून अर्ज दाखल केलाय. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनं स्वबळाचा नारा देत सर्वच जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केलेत. आज काही उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत तर काहींनी साध्या पद्धतीनं उमेदवारी अर्ज दाखल केलेत.